जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। जय भवानी, जय शिवाजी। सरकारला विनंती, माझा इशारा आहे। तलवारी आम्ही सोडल्यात, शिक्षणाची कास धरली, परत आमच्या मराठा बांधवांना तलवारी घ्यायला भाग पाडू नका। सरकारला विनंती, प्रशासनाला विनंती की आजच्या दिवसात जर निर्णय झाला नाही तर मला वाटतं शिवजन्मभूमीपासूनच असं आंदोलन तयार होईल तर त्याची धग मुख्यमंत्र्यांना सुद्धा राहायला लागल्याशिवाय राहणार नाही। 19 तारखेला मुख्यमंत्री काय, साधा मंत्री कलेक्टर कसा येतो ते आम्ही बघतो आता इथून। आजपर्यंत अनेक मोर्चे काढले, शांततेच्या मार्गाने काढले, पण गनिमी गावा काय असतो तो मला वाटतं आता दाखवायची वेळ आली आहे। आज आम्ही संख्येने मुठभर असू, परंतु मुठभर मावळेच हे काय करू शकतात हा इतिहास अख्ख्या उभ्या महाराष्ट्राने नाही, उभ्या देशाने पाहिलाय, आणि त्याची पुनरावृत्ती करायची आजची आपल्याला गरज आहे। म्हणून फक्त बघू नका, बघणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, हे मध्ये सामील व्हायला लागेल। एक मराठा लाख मराठा असतो हे आता सिद्ध करायची वेळ आली। आता घोषणा देऊन काय होणार नाही, आपलं नुसतं घोषणा देत बसलो तर सरकार आपल्याला देणार नाही। आपण पाहिलंय, 1 कोटीभर लोक घेऊन गेलो तर आधीच अडवलं यांनी, बरोबर ना, खोटी आश्वासने दिली। माणूस साधा आहे आमचा, पण ती साधेपणा ही त्याची ताकद आहे, आणि म्हणून सगळी एवढी लोक वळली। आणि या साधेपणाचा फायदा जर सरकार घेणार असेल तर सरकार 19ला इथं येतच कसं याची नक्की आम्ही तजवीज करून ठेवणार। मग सरकारचा एकही मंत्री, एकही कलेक्टर, एकही तहसीलदार या अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात कसा फिरतो हे मात्र आता दाखवायची वेळ आहे। सरकारला आजच्या दिवसाची विनंती हीच, का आजच्या दिवसात तुम्हाला काय तोडगा काढायचं तो काढा, उद्यापासून जे घडेल त्याला मात्र सरकार जबाबदार असेल एवढं बोलतो। आमच्या राजा भाऊच्या तब्येतीला जर काही झालं तर अख्खं नारायणगाव नाही, अख्खा जुन्नर तालुका पेटवल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय। संपला म्हणून जाहीर करा। हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की